नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे नागपूर SRPF पदभरती सध्या सुरू आहे. तर त्याची लेखी परीक्षा तसेच ग्राउंडचे मार्क विद्यार्थ्यांना समजवण्यात आलेले आहेत. तर त्याची तुम्हाला मी माहिती देणार आहे सध्या. बघा, गट क्रमांक 4 आहे SRPF. तर ही यादी आहे, प्रोव्हिजनल यादी आहे. तर आता याच्यामध्ये बघूयात आपण. यांनी पहिले तर सूचना दिलेल्या आहेत. या सूचना पाहूयात. तर या सूचनानुसार तर तुम्ही बघाल तर गट क्रमांक 4चं SRPFचं 242 पदांकरता पदप्रक्रिया झालेली आहे. त्याच्यामध्ये ग्राउंड जे आहेत इथे बघा तर 21/7 रोजी काय लेखी परीक्षा घेण्यात आली होती आणि त्याचा निकाल जो आहे तो 24/7 रोजी लावण्यात आला होता. आणि त्याच्यानंतरनं जर बघेल तुम्ही तर आक्षेप आणि सगळे करून फायनल जो निकाल आहे तो 29 तारखेला काय करण्यात प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्याच्यानुसार ही एकत्रित यादी तुमच्यासाठी आहे. आता ही यादीमध्ये जर बघाल तर 190 मार्कांचे टॉपर आहेत. हे बघा 3 टॉपर आहेत, पण एजनुसार जर बघाल तर हे आहेत शुभम त्रिपाठी, हे टॉपर आहेत 190 मार्कांसह ओपन कॅन्डिडेट. त्याच्यानंतर 190 सेकंड टॉपर आहेत उमेश. त्याच्यानंतर 190 तिसरे आहेत लोकेश. हे 3 आहेत, एक ओपन आहे, 2 OBC कॅन्डिडेट असणार आहेत. आता एकत्रित निकालामध्ये जर बघाल तर यांनी ग्राउंडचे तसेच लेखीचे मार्क दिलेले आहेत. आता टोटल जर बघाल यामध्ये तर टोटल आता इथं कॅटेगरीनुसार जर बघाल तर सिलेक्शनच डायरेक्ट सांगू शकेल मी. तर हे कॅन्डिडेट जे आहेत ते डायरेक्ट सिलेक्टेड आहेत. आता याच्यामध्ये जर बघाल आता मी तुम्हाला जाहिरात दाखवतो आणि मोठी सांगून देते की कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे. आता गट क्रमांक 4च्या बाबतीत जर बघितलं नागपूरसाठी नवी मुंबई, हिंगोली, 15 गोंदिया, जालना, नागपूर. आता ही नागपूरची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. आता जर पाहाल तुम्ही तर ओपनसाठी किती विद्यार्थी होते ते बघूयात. तर ओपनसाठी आहेत टोटल 149 विद्यार्थी आहेत, ते सर्वसाधारण आहेत. तर याच्यामध्ये जर बघाल तर 149 मध्ये आता बघा हा विद्यार्थी फर्स्ट, हे टोटल विद्यार्थी सिलेक्ट होतील जवळपास. आता हे होमगार्डचे सोडला, आता एक विद्यार्थी सोडला, हा दुसरा विद्यार्थी सोडला, कारण होमगार्डच्या ह्याच्यातून होतात, हॉरिझॉन्टल समांतर आरक्षणमधून सिलेक्ट होतील. तर 149 मध्ये 3, 4, 5, 6, 7, 8. आता इथं फिमेल मेल नाहीये त्यामुळे सॉरी मेल फिमेल नसतात इथे. 8, 9, 10, 149. तर सांगतो 149 पर्यंत जेवढे विद्यार्थी आहेत ते तर डायरेक्ट सिलेक्टेड आहेत ओपन मधून. आणि त्याच्यानंतर जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचे 3 विद्यार्थी आहेत तर जवळपास 152 मार्कांपर्यंत म्हणजे 179 पर्यंत काय कट ऑफ असू शकतो याचा. इथेपर्यंत विद्यार्थी लागू शकतात याच्यामध्ये. आता त्याच्यानंतर बघा आता हे बाकीच्या कॅटेगरीचे एक विद्यार्थी आपल्याला शोधायला लागतील. सर्वसाधारण मध्ये कसं असतं बघा, ननवाले जे विद्यार्थी राहतात त्यांच्यासमोर नन लिहिलेले आहेत ते विद्यार्थी डायरेक्ट त्या कॅटेगरीमधून सिलेक्ट होतात. म्हणजे OBC मधून हे, NT मधून हे, OBC मधून परत हे. तर अशी ही यादी बनली जाते. ओके. तर ही कंप्लीट जर बघाल तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये जर बघाल तर टोटल विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती आहे 3203 एवढे विद्यार्थ्यांची संख्या आहे. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा, ज्याने कळेल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. धन्यवाद.